वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती. नमस्कार, मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत खमंग खुसखुशीत अशी तिळगुळ वडी. तिळगुळ घ्या गोड गोड बोला या परंपरेचा हा गोड पदार्थ. चला तर मग बनवायला सुरुवात करूया अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने. त्यासाठी सर्वात अगोदर मी इथे 1 वाटी भरून तीळ घेतलेली आहे. तीळ अगोदरच स्वच्छ निवडून घेतली आहे. आता गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवूया. कढई गरम झाल्यावर त्यात आपण तीळ टाकून घेणार आहोत आणि अगदी मंद आचेवर आपल्याला ही तीळ खमंग अशी भाजून घ्यायची. तीळ जेवढी खमंग भाजल्या जाईल तेवढीच तिळाची वडी आपली चविष्ट लागते. तीळ भाजत असताना आपल्याला सारखी ती हलवत राहायची आहे, म्हणजे खाली कुठेही कढईच्या तळाला ती लागणार नाही. तीळ भाजत आली की ती अगदी तडतडायला लागते. तीळ अगदी खमंग भाजून झालेली आहे. तिचा आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल. आता आपण ती बाजूला एका चाळणीत काढून घेऊया, म्हणजे ती लवकर थंडही होईल आणि तिला पाणीही सुटणार नाही. चाळणीत आपण ती अशा पद्धतीने पसरून घेऊ. तीळ थंड होतीये तोपर्यंत आपण आता गुळाचा पाक बनवून घेऊया. त्यासाठी कढईत मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. 1 वाटी तिळीसाठी 1 वाटी गूळ घ्यायचा. आता यामध्ये मी अगदी 1 ते 1.5 चमचाभर पाणी टाकून घेतलं आहे आणि आता हा गूळ आपण वितळून घेणार आहोत. गूळ वितळायला खूप काही जास्त वेळ लागत नाही, सहज तो वितळला जातो. पण आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे. या गुळाच्या मिश्रणात आता मी 1 चमचाभर साजूक तूप टाकून घेते. गुळाचा पाक झाला की नाही हे ओळखणं अगदी सोपं आहे. मी या पाकामध्ये अगदी थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घेते, म्हणजे आपल्या तिळाच्या वड्या अगदी चविष्ट लागतील. कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं तर त्याची चव अजून वाढते. आता आपण पाक चेक करूया झालाय की नाही म्हणून. तर वाटीत पाणी घ्यायचं आणि त्यात थोडासा पाक टाकायचा. त्याची हे बघा अशी गोळी तयार झाली, म्हणजे आपला पाक अगदी बरोबर आहे. आपल्याला खूप कडक पाक करायची गरज नाही आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि लगेचच आपण जी बाजूला ठेवलेली भाजलेली तीळ आहे ती यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. इथून पुढची प्रोसेस आपल्याला अगदी फास्ट करायची आहे. पाकामध्ये तीळ अगदी चांगली आता मिक्स करून घेऊया आणि तीळ मिक्स झाली की लगेचच साईडला एका ताटाला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. आता हे सर्व मिश्रण आपण तूप लावलेल्या ताटामध्ये ओतून घेणार आहोत. हे मिश्रण आपलं ताटामध्ये ओतून झाल्यावर ते गरम असल्यामुळे आपल्याला सारखं पसरवता येत नाही. तर 1 वाटी घ्यायची आणि तिला खालच्या साईडने तळाला तूप किंवा तेल लावायचं आणि अशा पद्धतीने पूर्ण ताटभर हे आपल्याला पसरून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे ताटात सारखं मिश्रण पसरलं जातं आणि एकसारख्या वड्या होतात. तर बघा आपलं पूर्ण मिश्रण अगदी छान एकसारखं पसरलं गेलं आहे. आता हे गरम असतानाच आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत. आपल्याला हव्या त्या आकाराच्या लहान किंवा मोठ्या आपण वड्या करून घेऊ शकतो. ह्या वड्या पौष्टिक तर आहेच, पण चविष्टसुद्धा खूप लागतात आणि जर व्यवस्थित आपण एअरटाईट डब्यामध्ये ठेवल्या तर 1-2 महिने आरामात टिकतात. आपल्या सर्व वड्या कापून झालेल्या आहे. आता आपण या थंड होण्यासाठी अशाच ठेवून देणार आहोत. थंड झाल्यावर बघा अगदी हाताला थोडंही चिकट लागत नाही आहे. आता ह्या सर्व वड्या आपण बाउलमध्ये काढून घेऊया आणि तयार आहेत आपल्या झटपट पौष्टिक चविष्ट अशा तिळगुळाच्या वड्या. तिळगुळ वडी करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जसे की गुळाचा पाक आपल्याला जास्त कडक करायचा नाही आहे, नाहीतर वड्याही कडक होतात. तीळ आपल्याला मंद गॅसवरच भाजायचे आहेत आणि वड्या या नेहमी एअरटाईट डब्यातच ठेवायच्या आहेत. या गोष्टी आपण जर फॉलो केल्या तर आपल्या तिळगुळ वड्या भरपूर दिवस टिकतात. तर अशा या खमंग तिळगुळ वडीची रेसिपी तुम्ही ट्राय करणार ना? रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया
एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.